नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, प्रत्येक मोठ्या मैदानात कडेने लागतो देवाने तरी किती परीक्षा पाहावी. बकासूरची परीक्षा देव घेत आहे, ज्यामध्ये कष्ट झेलण्याची ताकद असते. देव त्यांच्याच नशिबी कष्ट देतो. बकासूरच्या नशिबी नेहमी कडक चालू आहे. 2024 बकासूर प्रत्येकी मोठ्या मैदानात कडेने आहेत. 2026 सुरू झाला आहे. 2026मध्ये दोन्ही मैदानात बकासूर कडेनंच, कधी गट कडेनं तर कधी सेमी कडेनं. मित्रांनो, बकासूरचा हा संघर्ष कधी संपेल? एनी टाईम कडेनंच गाडी लागते बकासूरसोबत. कट रचला जातो का, की काही कांड केले जाते, काही कुटाने चालू आहे, तर का गाडी बकासूरची कडेनंच लागते? मित्रांनो, 2024 वडकी हिंद केसरी मैदान बकासूरची गाडी कडेन होती. 2024मध्ये पुसेगाव हिंद केसरीसुद्धा कडेनंच. 2025मध्ये कोरेगाव हिंद केसरी कडेनं आणि पेडगाव हिंद केसरी 2025सुद्धा कडेनंच गाडी होती. असेच माळशिरस हिंद केसरी, श्रीनाथ हिंद केसरी, वडकी हिंद केसरी असे काही नामांकित टॉप मैदान बकासूरच्या कडेनंच गाडी लागल्यात. आणि 2026 सुरू होताच पहिल्याच मैदानात बकासूरची गाडी कडेन होती. काल करामई केसरी मैदानामध्ये सुद्धा बकासूरची गाडी कडेनंच लागली. मित्रांनो, बकासूरची गाडी कडेनं लागण्यामागचं कारण काय? का देव बकासूरची परीक्षा घेते, की कोणी कट रचतोय बकासूरवर? बकासूरचीच गाडी कडेनं का? बकासूरच्याच नशिबी कड का? बकासूरसोबतच कडेनं का? कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो. बकासूर फॅन असाल तर कमेंट करा, आणि बकासूरसोबत बद्दल 2 शब्द कमेंटमध्ये लिहा, आणि कडच बकासूरच्या नशिबी का हे सुद्धा कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.